आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब हे 2 दिवसापासून TV9 ला बातमी होती की स्वतः दर्शनासाठी व मंदिरामध्ये जे काय सध्या चालू आहे पाडापाडीचं प्रकार, ते आई भवानीचे भक्त असल्यामुळं त्यांना थोडं मनाला लागल्यामुळं ते पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करत असताना त्यांनी सगळी पाहणी केली व ते पाहणी करत असताना भाविकांच्या त्यांनी विचारलं की हे तुम्हाला जे मंदिर आता जे दिसतंय, हे जे काही पाडणार आहेत, ही जी काय हे लोकांनी काय षडयंत्र केले उद्ध्वस्त करायचं, हे तुम्हाला मान्य आहे का? तिथल्या भाविकांनी 99% भाविकांनी हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, हात वर करून सांगितलं. भाविकाचा विरोध असताना या आमदार महोदयाला मंदिरामध्ये येऊन जे तुळजापूरचं देवीचं भाविकाचं हृदयस्थान असलेलं, तुळजापूरच्या पुजाऱ्याचं आराध्य दैवत असलेलं हे तुळजापूर उद्ध्वस्त करायचा हे राणा पाटलानं ठरवलेला. आणि हे जे काल षडयंत्र भाजपवाल्यांनी केलं, हे राणा पाटलांनी सांगितल्याशिवाय केलेलं नाही. आणि राणा पाटलाला वाटत असेल की आम्ही तुळजापूरमध्ये केलं, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायचंय, आम्ही राष्ट्रवादीचा एकटा कार्यकर्ता येऊन त्याची गाडी अडवून दाखवू. हे असं चालणार नाही. लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा, आम्ही आमचे विचार मांडतो, लोकाला पटतंय ते करा. पण हे तुम्ही जे करत आहेत हे हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे. हे ज्या दिवस चालणार नाही. मी याचा सज्जड सल्ला मी राणा पाटलाला देतो. हे राणा पाटलाशिवाय झालेलं नाही, मी ठामपणे सांगतो. काही प्रेझेंटेशन मध्ये स्वतः राणा पाटील आणि बऱ्याचशा प्रेझेंटेशन मध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी मंदिर गाभाऱ्याची दुरुस्ती करणं जाणार आहे, शिखर खाली करणार आहेत म्हणून ते स्वतः बोललेले. सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे की हे मंदिर कितव्या शतकातलं आहे. जवळजवळ 11व्या शतकापासून आपल्या इथं इतिहास सापडतो की त्यावेळेस पासून बांधलेलं हे जर मंदिर आज जर आपल्याला जर पाडायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची परवानगी असेल. आता त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी यायची राहिली म्हणून ते राहिले असं सांगतात. परंतु पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन आणि हे अंधाधुंद कारभार चालू आहे. कुठलाही गोष्टीला पुरातत्व खात्याची परवानगी नसताना पुरातत्व खात्याची प्रत्येक ठिकाणची परवानगी आम्हाला दाखवावी, स्थानिक म्हणून, पुजारी म्हणून आणि आमचे नागरिक म्हणून त्यांनी दाखवावी, ही आमची विनंती आहे. मला वाटतंय की हा गाभारा एक श्रद्धेचा विषय, भावनेचा विषय आणि ह्या भावना मला वाटतंय की फक्त पुजारी म्हणून नाही किंवा इथला नागरिक म्हणून नाही, अख्ख्या महाराष्ट्राच्या त्याच भावना आहेत. त्याला एक ऐतिहासिक धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मला वाटतंय शिवाजी महाराज नक्कीच या ठिकाणी, त्या काळात तर कुठली मीडिया नव्हती, परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती देणारी ही माता आहे तुळजाभवानी माता. आपल्या सर्वांना शक्ती देणारी माता आहे. त्यामुळं ह्याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्ही जर इतिहासच मिटवून पाहायचा असेल किंवा उद्ध्वस्त करायचा असेल तर त्यांच्याच बोलण्यातून आलेलं आहे हे सगळं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे शिखर आम्ही खाली करणार आहेत म्हणून. आणि मला वाटतंय की आज जो प्रकार झालेला तो निंदनीयच आहे आणि त्याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो.